नमस्कार सर्वांना, शुभ संध्याकाळ। आज आता आम्ही चाललोय कुरिअरला। तुम्ही तर बघितलं मगाशी किती कुरिअर आहे। आणि दाजींना चष्मा लागलाय, बघितलं कसं दिसत। त्यांचं डोकं दुखत होतं, चक्कर येत होती, त्याच्यामुळं डॉक्टरांनी सांगितले चष्मा लागलाय। आणि सगळ्यांना आनंदाची गोष्ट म्हणजे उद्या आपल्या माऊली तुपाला 1 वर्ष पूर्ण होते। तर आम्ही केकची ऑर्डर द्यायला चाललोय आज, आणि कुरिअरचं पण काम आहे, त्याच्यामुळं आम्ही पुलाखाली आलो, म्हणजे ब्रिज खाली आलोय। आता आमच्या घरून निघालो होतो। काय सांगा, काय झालं हसायचं? त्यांना तर हसायचं तर बाय, काय मी म्हणले हा बरोबर आहे, सारखं हसायचं म्हणजे काय होतं, जास्त दिवस जगत आहे ना। मग एकंदरीत कसं वाटतंय तुम्हाला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल? बरं, छान वाटतंय ना। एकंदरीत 1 वर्ष कंप्लीट झाली आपल्या तुपाला, म्हणजे होत आहेत उद्या। हा, तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आपण अगदी छोट्यातून सुरुवात केली, आणि बघता बघता लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला। एकदम छान असा सगळ्यांच्या सपोर्टामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचणं शक्य आहे। हा, कारण कसं असतं, लोकांचा सपोर्ट हा सगळ्यात महत्वाचा असतो। लोकांचा सपोर्ट असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही। बरोबर। तर लोकांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्व लोकांचा सर्वांना मनापासून आम्ही आभार मानतो। आतापर्यंत साथ दिली, इथून पुढे अशीच साथ देत राहा। आम्हाला जेवढ्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीचं मटेरियल लोकांपर्यंत पोहोचवता येईल, तूप असू द्या, पनीर असू द्या, खवा असू द्या, किंवा आणखी बाकीच्या काही गोष्टी असू द्या, 100% आम्ही शुद्ध लोकांना देण्याचा 100% प्रयत्न आहे, आणि तो राहील। आम्ही कसली भेसळ करत नाही, आणि कोणाला जरी शंका मनात असेल तर त्यांनी प्लॅन वर येऊन तुमच्या मनातली जी शंका आहे ना ती तुम्ही दूर करू शकता। कारण आम्ही कसलीच भेसळ करत नाही, आणि आमच्याकडे भेसळ करायला म्हणजे असं तुपात म्हणा, पनीर मध्ये म्हणा, खूप काही भेसळ असते। पण आमच्याकडे खवा पण पूर्ण आणि शुद्ध दुधापासून आम्ही बनवतोय, जेणेकरून आमचं हे किती वर्षापासून डेअरी 14 वर्ष चालू आहे आमच्या डेअरीला। 14 वर्ष झालं, आणि ह्यांना माहिती कुठल्या क्वालिटीचं दूध घ्यायचं, कुठल्या क्वालिटीचं दूध कमी असतं, फॅट किती, डिग्री किती, हे सगळं ह्यांना माहिती। त्याच्यामुळे आम्ही ह्यात उतरलेलो आहे। आणि एकंदरीत ज्या लोकांना अनुभव असतो तोच माणूस हा व्यवसाय करू शकतो, आणि असं नाही की कुणी पण उठायचं आणि काही म्हणजे हे करायचं, असं नाही। बरं, एकंदरीत बघूया, केकची ऑर्डर देऊ आपण आता, पुढे जाऊ। दाजींबरोबर आज दाजी छान बोलले आपल्याबरोबर, सगळ्यांबरोबर, मुली पण चालल्यात आता आमच्या बरोबर। बघूया पुढे गेल्यावर। पुरण दाखव, पुरण पोळी करायची आता। सकाळच्या किती वाजले? 8 वाजले। 8 वाजून झालं तर लाटायचे राहिलेत। 8 वाजून 23 मिनिटं झालेली आहेत। मम्मीचा आमच्या पुरणाचा स्वयंपाक झालेला आहे। आता पुरण पोळी लाटायची आता, लाटताना दाखवते पोळी। सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज काय आपल्या गावरान तुपात पोळी बनवायची, माऊली तूप। काय म्हणतोय मला कळा नाही, काय मोठ्याने म्हणते। पाऊस आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे नाही पाऊस। काय मम्मी, नाही पाऊस म्हणजे आहे पण थोडा आहे, जास्त नाही, आहे का? काल काय झालं 3 वाजता पाऊस पळाले आहे का नाही?
गरम गरम पुरण वाटून घ्या. वाटलं की म्हणजे आहे का नाही यश? गरम गरम पुरण वाटतं म्हणजे वाटतं. मला काय माहित नाही तसलं. तुला काय माहिती बघा, कुणाच्या घरात नसतात भांडणं, आमच्या घरात बी आहेत. आमचा आर्य यश मदर लय भांडण. त्यांची एकदा कुस्ती दाखवते मी तुम्हाला. दाखवू ना? बीज द्यायची मला. कुणाला? तुला उचलून आपटून तिला. तर बाय सगळ्यांना. नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. नागपंचमीच्या